नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन बद्दल माहिती घेतली. जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे नेमकं काय, कोणत्या सिच्युएशनमध्ये जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन लागू पडतं आणि एकंदरीत जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनचे मीन, व्हेरियन्स, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी फॉलो होते की नाही, त्यानंतर त्याची मेमरीलेस प्रॉपर्टी, रिकरन्स रिलेशन या संदर्भातली सगळी माहिती आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये जाणून घेतलेली आहे. आज आपल्याला निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घ्यायची आहे. म्हणजे निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं रँडम व्हेरिएबल कोणतं, कोणत्या सिच्युएशनमध्ये हे निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन लागू पडतं, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचा मीन कसा डिराईव्ह करायचा, व्हेरियन्स कसा डिराईव्ह करायचा, या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण बर्नौली ट्रायल घेतो. ह्या बर्नौली ट्रायल त्या इंडिपेंडंट असतात आणि त्या तोपर्यंत आपण परफॉर्म करतो जोपर्यंत आपल्याला आपला इच्छित सक्सेस मिळत नाही. म्हणजे वी आर परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट अंटिल गेटिंग फर्स्ट सक्सेस. पहिला सक्सेस मिळेपर्यंत आपण त्या ट्रायल घेत जातो आणि त्या सिक्वेन्समधला आपण नंबर ऑफ फेल्युअर्स बिफोर फर्स्ट सक्सेस हा आपला रँडम व्हेरिएबल जेव्हा घेतो तेव्हा तो रँडम व्हेरिएबल काय करतो तर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो. म्हणजे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण पहिला सक्सेस मिळाल्यावर थांबतो, तिथं आपलं जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन ऑकर होतं. परंतु आपल्याला सक्सेस मिळण्याचा नंबर आपण जर समजा एखादा फिक्स केला की मी पहिला सक्सेस मिळाल्यावर थांबण्याऐवजी मला काहीतरी ठराविक एवढे नंबर जर सक्सेस मिळेपर्यंत तो मी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर त्या सिच्युएशनमध्ये जे डिस्ट्रीब्युशन लागू पडतं त्या डिस्ट्रीब्युशनला आपण निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. म्हणजे आपण इथं लिहिलंय त्याप्रमाणे इन केस ऑफ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन वी आर हॉल्टिंग our trials when we get first success, but for sometimes we come across a situation where we repeat the trials till we get kth म्हणजे fixed number of success. For example, number of articles inspected till getting 5 good articles leads to a negative binomial distribution. म्हणजे समजा आपण एखाद्या प्रॉडक्टचा लॉट आपण इन्स्पेक्ट करतोय आणि इन्स्पेक्ट करत असताना तो प्रॉडक्ट आयदर डिफेक्टिव्ह ऑर नॉन डिफेक्टिव्ह असेल तर आपण अशा पद्धतीने तो लॉट जर इन्स्पेक्ट करत असू किंवा आर्टिकल्स इन्स्पेक्ट करत असू की जोपर्यंत मला 5 चांगले आर्टिकल मिळत नाही आहेत तोपर्यंत मी जर तो लॉट इन्स्पेक्ट करत असेन, बघत असेन, तर ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये जे डिस्ट्रीब्युशन लागू पडतं त्या डिस्ट्रीब्युशनला आपण निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. आता या निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन जिथं लागू पडतं त्या ठिकाणी जो रँडम व्हेरिएबल आपण कन्सिडर करतो एक्स, तर तो रँडम व्हेरिएबल म्हणजे काय असतो तर मी पुढं दिला आहे तो एक्स, तर नंबर ऑफ फेल्युअर्स प्रिसिडिंग टू केथ सक्सेस म्हणजे जो के नंबरचा जो सक्सेस आहे काही तर तो फिक्स्ड नंबर असेल, तो सक्सेस मिळण्याच्या अगोदर जेवढे सगळे नंबर ऑफ फेल्युअर्स आपल्याला मिळालेले आहेत त्या रँडम व्हेरिएबलचा जो डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन हे निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असतं. तर त्यासाठी मग जी आपली डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण कशी लिहितो तर
a random variable x is said to follow a negative binomial distribution with parameters k and p if its PMF is given by probability of capital X takes value small x, that is P of x is equal to x plus k minus 1 c k minus 1 into p raised to k into q raised to x, where x takes value 0, 1, 2 and so on, where q is equal to 1 minus p and is equal to 0 otherwise. म्हणजे x न त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्यतिरिक्त जर व्हॅल्यू घेतली तर त्यावेळेला तुमचं ते PMF जे आहे ते 0 असणार आहे. ही आपल्या निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन आहे. आता तुम्ही म्हणाल ही डेफिनेशन जनरेट कशी झाली, तर जसं आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं PMF जनरेट करतो त्याच पद्धतीनं इथं निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं सुद्धा PMF जनरेट होतं. तिथं आपण काय करतो, इंडिपेंडंट ट्रायल्स घेतोय आणि बर्नॉली ट्रायल्स असल्या कारणानं प्रत्येक ट्रायल्सचा आयदर सक्सेस ऑर फेल्युअर असा आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. आणि मग जोपर्यंत मला के सक्सेस मिळत नाही तोपर्यंत मी त्या ट्रायल्स घेत जाणार आहे. त्यामुळे मला एक सिक्वेन्स मिळेल, काहीतरी सिक्वेन्स मिळेल आणि त्या प्रत्येक सिक्वेन्समध्ये आयदर फेल्युअर ऑर सक्सेस अशा पद्धतीचा तो सिक्वेन्स असेल आणि मला सक्सेस केथ एवढे सक्सेस मिळेपर्यंत तो सिक्वेन्स मला मिळालेला असेल. के म्हणजे तो काहीतरी फिक्स्ड नंबर असेल, आयदर 5 असेल, 3 असेल, 4 असेल, काही असेल. तेवढ्या नंबरचे सक्सेस मिळेपर्यंत मला तो ट्रायल्स मी काय करतोय, परफॉर्म करतोय. त्यामुळं मला जो सिक्वेन्स मिळणार आहे त्या सिक्वेन्सची जर मी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर मांडल्या इंडिपेंडन्स ऑफ इव्हेंट्सनुसार, तर मला देअर आर त्या सिक्वेन्समध्ये किती सक्सेस आहेत, के सक्सेस आहेत. त्यामुळं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस पी रेस टू के असं मिळेल आणि एक्स इतके नंबर ऑफ फेल्युअर्स आहेत त्यामुळं क्यू रेस टू एक्स असे मला त्याची प्रोबॅबिलिटी मिळेल. परंतु तो जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स नेमकी किती कॉम्बिनेशन असेल, तर त्या कॉम्बिनेशनचं जे आन्सर आहे ते आन्सर इथं कॉम्बिनेशनच्या ठिकाणी लिहिलं आहे. कारण आपले एक्स इतके नंबर ऑफ फेल्युअर्स आहेत आणि के इतके नंबर ऑफ सक्सेसेस आहेत आणि जो शेवटचा सक्सेस असतो केथ सक्सेस तो फिक्सच असतो, तो काय बदलत नाही आहे. त्यामुळे त्याच्या सिक्वेन्समध्ये त्याची जागा फिक्सच आहे. त्यामुळे त्याच्या अगोदरच्या ज्या काय सगळ्या व्हॅल्यू आहेत त्याची जागा, त्यातल्या सिक्वेन्सची जागा मागं पुढं असू शकते. त्यामुळं तेवढ्यापैकी म्हणजे एक्स प्लस के मायनस 1 पैकी जे के मायनस 1 इतके सक्सेस आहेत त्यांचं कॉम्बिनेशन काहीतरी मागं पुढं असू शकतं. त्यामुळं तेवढे कॉम्बिनेशन्स तिथं लिहिलेली आहेत. अशा पद्धतीनं ते जसं बायनॉमियलचं PMF डिराईव्ह होतं किंवा जनरेट होतं त्याच फॉर्मॅटमध्ये हे सुद्धा आपलं PMF जनरेट झालेलं आहे, डिराईव्ह झालेलं आहे किंवा ते त्या पद्धतीनं येतं. आता हे सिम्बॉलिकली जेव्हा आपण लिहितो त्यावेळा एक्स फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर के अँड पी. आता मी PMF लिहिताना जे नोटेशन्स वापरलेले आहेत त्याचा एकंदरीत सिग्निफिकन्स काय, व्हेअर पुढं मी लिहिलेलं आहे की काय म्हणतो आपण की एक्स पी ए रॅन्डम व्हेरिएबल विच डिनोट्स द नंबर ऑफ फेल्युअर्स प्रिसिडिंग द केथ सक्सेस. केथ सक्सेसच्या अगोदर जेवढे सगळे आपल्याला फेल्युअर्स मिळाले असतील त्या फेल्युअरचा नंबर हा तुमचा तो रॅन्डम व्हेरिएबल काय करतोय, डिनोट करतोय. आता के म्हणजे काय, के बी द नंबर ऑफ सक्सेस, किती सक्सेस आहेत टोटल त्या सिक्वेन्समध्ये त्याचा नंबर, दॅट इज अ के. पी पी इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. हे सगळीकडं आपण बघितलंयच, बायनॉमियलमध्ये त्या पद्धतीचीच आहे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आपण घेतोय, जॉमेट्रिकमध्ये पण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस घेतोय, तशीच ती प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे. क्यू इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आता ह्यामध्ये ज्यावेळा आपण कॉम्बिनेशन्स घेतो त्यावेळा जशी आपण
नंबर ऑफ सक्सेसेसची कॉम्बिनेशन्स घेतो तशी नंबर ऑफ फेल्युअरची पण कॉम्बिनेशन घेतली तरी ती दोन्ही इक्वल असतात. द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस के मायनस वन सी के मायनस वन इज इक्वल टू एक्स प्लस के मायनस वन सी एक्स. म्हणजे तुम्ही जेवढे जो आपला सिक्वेन्स आहे केत सक्सेसच्या अगोदरच्या जे काय आपल्याला रिझल्ट मिळाले त्याचा जो सिक्वेन्स आहे त्यातले टोटल एक्स प्लस के मायनस वन आहेत त्यापैकी तुम्ही नंबर ऑफ फेल्युअर्स म्हणजे के मायनस वन सक्सेसचं कॉम्बिनेशन इज इक्वल टू त्या टोटलपैकी एक्स इतक्या नंबर ऑफ फेल्युअरचं कॉम्बिनेशन. हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतात. आयदर सक्सेसचं तुम्ही कॉम्बिनेशन घ्या किंवा फेल्युअरचं कॉम्बिनेशन घ्या टोटल सिक्वेन्सपैकी, तर ते दोन्ही व्हॅल्यू इक्वल असणार आहेत. त्यामुळं आपल्या पी एम एफमध्ये जर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू आहे ती बदलून जरी आपण लिहिली तरी दॅट इज द पी एम एफ ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. त्यामुळं दीज टू व्हॅल्यूज are equal, hence the PMF of negative binomial distribution can be written as P of x is equal to x plus k minus 1 cx p raised to k q raised to x, where x takes value 0, 1, 2 and so on and is equal to 0 otherwise. अशा पद्धतीनं सुद्धा आपण निगेटिव्ह बायनॉमियलचं PMF लिहू शकतो आणि ते बरे मीन व्हेरियन्सचं जरी आपण डेरिव्हेशन सॉल्व करताना वापरलं तरीही ते बरोबर आहे. तर नेक्स्ट जो रिमार्क आहे तो म्हणजे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन जे आहे आपण जे पाठीमागं शिकलो ते म्हणजे तुमच्या निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची पर्टिक्युलर केस आहे. पर्टिक्युलर केस म्हणजे कसं, के इज इक्वल टू वन असताना, के म्हणजे नंबर ऑफ सक्सेस, नंबर ऑफ सक्सेस त्यामधला वन आपण जर घेतला म्हणजे पहिला सक्सेस मिळाल्यावरच आपण जर थांबलो ट्रायल घ्यायच्या तर त्याचा अर्थ काय की ते डिस्ट्रीब्युशन जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणजेच जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन इज अ पर्टिक्युलर केस ऑफ अ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ॲट के इज इक्वल टू वन. मग आपल्याला माहिती आहे की एक्स फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर के अँड पी. त्यामुळे आपण त्याचं जे पी एम एफ आहे ते असं लिहू शकतो, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस के मायनस वन सी एक्स पी रेस टू के इंटू क्यू रेस टू एक्स. मग जर समजा आपण इथं के इज इक्वल टू वन व्हॅल्यू टाकली ह्या पी एम एफमध्ये तर आपल्याला काय मिळतंय ते बघूया. म्हणजे आपल्याला जॉमेट्रिकचं पी एम एफ मिळतंय का हे बघूयात आपण. मग आता आपल्या निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या पी एम एफमध्ये आपण के इक्वल टू वन व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, एक्स प्लस वन मायनस वन सी एक्स पी रेस टू वन क्यू रेस टू एक्स. हे म्हणजे केच्या ठिकाणी आपण वन व्हॅल्यू पुट केली. आता त्यामध्ये कॉम्बिनेशनमधले जे टोटल कॉम्बिनेशन आहेत तिथं वन आणि मायनस वन ते जाईल झिरो होईल. त्यामुळे एक्स सी एक्स पी रेस टू वन क्यू रेस टू एक्स असं मिळेल. एक्स सी एक्सची व्हॅल्यू किती येते वन. त्यामुळे आपल्याला फायनल जे पी एम एफ सिम्प्लिफाय होईल के इज इक्वल टू वन व्हॅल्यू टाकल्यानंतर तर ते आपल्याला काय मिळेल क्यू रेस टू एक्स इंटू पी. आता तुम्ही जर ते बघितलं तर दॅट इज अ पी एम एफ ऑफ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन इज अ पर्टिक्युलर केस ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ॲट के इज इक्वल टू वन. ज्या वेळेला फक्त आपण एक सक्सेस मिळाल्यानंतर थांबणार आहोत त्यावेळेचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन जॉमेट्रिक आहे. आणि जर समजा वनपेक्षा जास्त आपण जो फिक्स केला आहे नंबर तेवढे सक्सेस मिळेपर्यंत आपण ट्रायल घेत गेलो तर ते डिस्ट्रीब्युशन आपलं जे होणार आहे ते निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आता नेक्स्ट आपल्याला मीन ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. आता मीन काढत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपला जो रँडम व्हेरिएबल आहे एक्स तो निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय विथ पॅरामीटर के आणि पी. आता आपल्याला माहिती आहे की मीन इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स असते. आता बाय डेफिनेशन ऑफ एक्सपेक्टेशन वी कॅन राईट समेशन ओव्हर एक्स एक्स इंटू पी ऑफ एक्स. आता फॉर पर्टिक्युलर ऑफ धिस डिस्ट्रीब्युशन निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आवर रेंज स्टार्ट्स फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी. त्यामुळे आपण समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी एक्स
इंटू त्याचं PMF लिहिलंय निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं. ते कुठलं आपण PMF वापरले तर x प्लस के मायनस 1 CX इंटू पी रेस टू के इंटू क्यू रेस टू एक्स असं आपण ते वापरलेलं आहे. आता जसं आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन काढला असेल किंवा पायसॉन डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन काढला असेल तर त्याच पद्धतीनं इथं एक्स जो आहे तो मल्टिप्लायर आहे पुढच्या फंक्शनला. त्यामुळं समेशनमधली एक्सची व्हॅल्यू 0 जर आपण पुट केली तर ते सगळंच फंक्शन काय होईल 0 होईल. त्यामुळं ते ॲडिशनमध्ये गृहीत धरलं काय आणि नाही धरलं काय सेमच आहे. त्यामुळं आपण ती समेशनची रेंज आहे ती x इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी अशी लिहिलेली आहे. वेअर तिथं आपण पुढे म्हणू शकतो सिन्स द टर्म फॉर x इक्वल टू 0 व्हॅनिशेस. त्यामुळं तिथं आपण ती टर्म व्हॅनिश करू शकतो x इक्वल टू 0ची. त्यामुळं तिथं समेशन स्टार्ट्स फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. मग हे आपण लिहित असताना जे कॉम्बिनेशन लिहिलं आहे त्या कॉम्बिनेशनचं सिम्प्लिफिकेशन आपण इथं लिहिलं आहे फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये. मग फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये लिहिल्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण काय करतोय बघा. नेक्स्ट स्टेपला आपण जरा ॲडजस्टमेंट करतोय. काय करतोय सिम्प्लिफाय करण्यासाठी. तर डिनॉमिनेटरला एक के मल्टिप्लायर घेतोय डिनॉमिनेटरमध्ये आणि तोच न्यूमरेटरमध्ये पण मल्टिप्लायर घेतोय. म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला के न मल्टिप्लाय आपण करतोय. आणि दुसरी गोष्ट काय करतोय तर एक पी तो मल्टिप्लायर घेतोय आणि दुसरा पी डिवाइड घेतोय. त्यालाच आपण पी रेस टू मायनस 1 असं म्हणतोय. म्हणजे पी इंटू पी रेस टू मायनस 1 करतोय. म्हणजे आपण एकमेकाला ते गोष्टी कॅन्सल होतील. तसंच क्यू रेस टू मायनस 1 एक करतोय आणि इंटू क्यू असं एक करतोय. ही ॲडजस्टमेंट केलेली आहे. मग त्या ॲडजस्टमेंट केलेल्या गोष्टीमध्ये जी कॉन्स्टंट आहेत ते सगळे बाहेर येतील. म्हणजे के नेक्स्ट स्टेपला म्हणजे इथं बघा तुम्ही इथं बघू शकताय हे कॉन्स्टंट सगळे बाहेर आलेत. के क्यू आणि पी रेस टू मायनस 1 ज्या ज्या ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत आपण न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये त्या आपण काय केलेल्या आहेत इथं कॉमन समेशनच्या बाहेर आणलेल्या आहेत. ओके. त्यामुळं मग आपल्याला आतमध्ये समेशनच्या आतमध्ये काय मिळेल बघा. आता इथं आपली जी रेंज आहे स्टार्ट्स फ्रॉम 1 टू इन्फिनिटी आहे. तर मी काय केलं x इज इक्वल टू 1, 2, अप टू इन्फिनिटी. त्यात काय केलं दोन्ही बाजूनी LHS आणि RHSला काय केलं -1 केलं. म्हणजे x -1 इज इक्वल टू काय होईल 0 टू इन्फिनिटी होईल. त्या पद्धतीनं केलं. आणि मग जे डिनॉमिनेटरला के इंटू के मायनस 1 फॅक्टोरियल होतं इथं के इंटू के मायनस 1 फॅक्टोरियल त्याच्या खाली मी हे पॉइंट आउट करतोय. तर के इंटू के मायनस 1 फॅक्टोरियल म्हणजेच के फॅक्टोरियल आणि एक्स फॅक्टोरियल होता. त्या एक्स फॅक्टोरियलचा आपण इथं वरच्या स्टेपला काय केलंय इथं एक्स फॅक्टोरियलचा एक्स इंटू एक्स मायनस 1 फॅक्टोरियल असं आपण लिहिलंय. त्यामुळं काय होईल इथलं डिनॉमिनेटरचं एक्स आणि वरी न्यूमरेटरचा मल्टिप्लायर एक्स आहे तो कॅन्सल होईल आणि फक्त डिनॉमिनेटरला एक्स मायनस 1 फॅक्टोरियल शिल्लक राहील. आणि मग पुढं पी रेस टू के प्लस 1 आणि क्यू रेस टू एक्स मायनस 1 हे शिल्लक राहील. आता ह्यामध्ये मी काय करतो पुट y इज इक्वल टू एक्स मायनस 1. एक्स मायनस 1 जिथं जिथं आहे तिथं मी y पुट करतोय. त्यामुळे मला पुढच्या टर्म्स त्या पद्धतीने मिळतील. समेशन ओव्हर y रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. एक्स मायनस वाय बद्दल एक्स मायनस 1 बद्दल मी y म्हटलं. त्यामुळे न्यूमरेटरला मला के प्लस वाय फॅक्टोरियल अपॉन के फॅक्टोरियल इंटू वाय फॅक्टोरियल पी रेस टू के प्लस 1 आणि क्यू रेस टू वाय असं मिळेल. मग आता नेक्स्ट लाईनला मी काय करतोय के प्लस वाय फॅक्टोरियल जे होतं तिथं के मध्ये एक प्लस एक ॲड केला आणि वायमधून एक मायनस केला. त्यामुळं त्या दोन्ही गोष्टी ॲडजस्ट होतील आणि त्याचा फॅक्टोरियल आपण बाहेर लिहू शकतो. आता ही जी फॅक्टोरियलची टर्म आहे ती जर बघितली तर ती कुणाचं कॉम्बिनेशन आहे तर
के प्लस 1 प्लस वाय मायनस 1c वाय ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे वरची फॅक्टोरियलची टर्म आहे. तुम्ही फॅक्टोरियल आणि कॉम्बिनेशन ह्यातलं जे रिलेशन आहे त्या रिलेशनचा वापर करून तुम्ही करू शकता. एन सी एक्स किंवा एन सी आर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल ह्यानुसार. तर इथं जी मी ही कॉम्बिनेशन घेतले, दिस इज अ कॉम्बिनेशन म्हणजे ह्या फॅक्टोरियलचं कॉम्बिनेशन म्हणजे हे, म्हणजे हा फॉर्म्युला म्हणजेच हा आहे. अशा पद्धतीनं ते येईल आपल्याला. आता तुम्ही ही टर्म जर बघितली सगळी पूर्ण कॉम्बिनेशन आणि पी रेस टू के प्लस 1 आणि क्यू रेस टू वाय, दिस इज नथिंग बट ए प्रोबॅबिलिटी ऑफ वाय आणि म्हणजे पी एम एफ ऑफ वाय where y follows a negative binomial distribution with parameter k plus 1 and p. म्हणजे हे डिस्ट्रीब्युशन कुठलं दिसतंय, कशाचं पी एम एफ दिसतंय, तर निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचंच पी एम एफ दिसतंय. फक्त पॅरामीटर त्याचे बदललेत. पॅरामीटर के प्लस 1 झाला आहे आणि पी तसाच आहे. आणि मग हे जर पी एम एफ असेल तर ह्या पी एम एफची सम ओव्हर होल रेंज, जी काय वायची रेंज आहे 0 टू इन्फिनिटी, तर त्या होल रेंजच्या ओव्हर जर सम घेतली पी एम एफची तर ती व्हॅल्यू ऑलवेज 1 असते. हे आपण बघितलं याच्या अगोदर BSc भाग 1 मध्ये. तर ती व्हॅल्यू 1 असल्या कारणानं काय मिळेल आपल्याला, ही व्हॅल्यू 1 मिळेल आणि जो काही आपला मल्टिप्लायर होता अगोदर त्या समेशनला तो फक्त शिल्लक राहील. आपला मल्टिप्लायर के क्यू इंटू पी रेस टू मायनस 1 होता. पी रेस टू मायनस 1 होता तो फक्त डिनॉमिनेटरला आला, म्हणजे के क्यू अपॉन पी इतका आपल्याला काय मिळेल, मीन मिळेल. आता यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, व्हेरियन्स काढायचा आहे. आपल्याला मीन तर मिळाला के इंटू क्यू अपॉन पी. तर नेक्स्ट आपल्याला व्हेरियन्स काढायचं. आपल्याला व्हेरियन्स काढत असताना आपलं रँडम व्हेरिएबल निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर के अँड पी. आपल्याला व्हेरियन्सबद्दलही माहिती आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू पण आपण काढलेली आहे, ती किती आहे तर के क्यू अपॉन पी. हे पाठीमागच आपण बघितलेलं आहे. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार आपण कसं लिहू शकतो, समेशन ओव्हर एक्स एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. नेक्स्ट स्टेपला मी काय केलंय, नेक्स्ट स्टेपला मी फक्त इथं एक्स स्क्वेअरचं सिम्प्लिफिकेशन केलंय. एक्स इंटू एक्स मायनस 1 प्लस एक्स आणि होल टर्म मल्टिप्लाइड विथ पी ऑफ एक्स. आता नेक्स्ट स्टेपला मी काय करतोय, नेक्स्ट स्टेपला प्रत्येक टर्मला पी ऑफ एक्सनं मल्टिप्लाय करून त्याचं समेशन देतोय नेक्स्ट स्टेपला. त्यामुळे समेशन ओव्हर एक्स एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू पी एक्स प्लस समेशन ओव्हर एक्स एक्स इंटू पी ऑफ एक्स असं मला मिळालं. नेक्स्ट स्टेपला मी काय करतोय, फॉर धिस पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल त्याची रेंज एक्स स्टार्ट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आणि त्याचं पी एम एफ पुट करतोय, एवढंच करतोय. आणि समेशन ओव्हर एक्स इंटू पी ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स आहे. त्याच्याबद्दल मी इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स पुट केलेली आहे. ओके. मग नेक्स्ट लाईनला मी काय करतो, नेक्स्ट लाईनला तर ही जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशनचं रूपांतर फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये करून लिहितोय. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स जो पुढची टर्म आहे प्लस नंतरची ती आता शेवटपर्यंत कॉन्स्टंटली तशीच आपण पुट करू शकतो के क्यू अपॉन पी. आपल्याला फक्त जे सॉल्व करायचं आहे ती पहिली टर्म सॉल्व करायची आहे. आता मग त्या कॉम्बिनेशनमध्ये मी फॅक्टोरियलच्या फॉर्मॅटमध्ये ते कॉम्बिनेशन लिहिलं. आता नेक्स्ट लाईनला तिथं फक्त मी ॲडजस्टमेंट केली. आता त्या कॉम्बिनेशनमध्ये ज्या ज्या गोष्टी मला लागणार आहेत त्या ॲडजस्टमेंट करत गेलो. आता त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही इथं बघू शकताय, इथं एक्स प्लस के मायनस 1 जे होतं तिथं फक्त मी के प्लस एक्स मायनस 1 असं लिहिलंय. मग काय केलं, के मध्ये मी +2 केलं आणि एक्स मध्ये -2 केलं आणि हे -1 तसंच आहे. त्यामुळं ती ॲडजस्टमेंट मी तिथं केली. डिनॉमिनेटरला काय केलं तर के आपल्या डिनॉमिनेटरला काय होतं
इथं तर k-1 फॅक्टोरियल जे होतं ना, तर त्याला फक्त काय केलं, k+1 इंटू के हा मल्टिप्लायर घेतला डिनॉमिनेटरला, तोच मल्टिप्लायर मी न्यूमरेटरला पण घेतला, त्यामुळे ते दोन्ही कॅन्सल झाल्यासारखे आहेत एकमेकांना. जे k-1 फॅक्टोरियलला मी काय केलं, k इंटू k+1 हा मल्टिप्लायर घेतला. त्यानंतर x+2 फॅक्टोरियल जो होता x फॅक्टोरियल जो होता डिनॉमिनेटरला, त्याचं रूपांतर मी काय केलं, x इंटू x-1 इंटू x-2 फॅक्टोरियल यामध्ये केलं. आणि इथं काय केलं, p⁻k q⁻x होता, त्या ठिकाणी काय केलं मी p⁻k+2 केलं आणि त्याला मल्टिप्लायर फक्त p⁻2 केला. त्यामुळे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर p⁻k कॉन्स्टंट तसाच राहील. इथं पण काय केलं, q⁻x जो होता तिथं q⁻x-2 केला आणि q² एक मल्टिप्लायर घेतला. त्यामुळे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर q⁻x असा कॉन्स्टंट राहील, प्लस kq/p तशीच व्हॅल्यू येईल. आता ह्यामध्ये मला आता ॲडजस्टमेंट काय करायचे बघा, इथं माझी रेंजसुद्धा काय केली मी, इट स्टार्ट्स फ्रॉम 2 to इन्फिनिटी, कारण ह्यामध्ये x इंटू x-1 मल्टिप्लायर आहे, त्यामुळे इथं एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तरी पुढची टर्म 0 होणार आहे, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तरी पुढची टर्म 0 होणार आहे. त्यामुळे x=0 आणि x=1च्या ज्या टर्म आहेत त्या आपोआप काय होतील, व्हॅनिश होतील. त्यामुळं माझी रेंज इथं जी आहे ती स्टार्ट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी आहे. आता इथं जे काय कॉन्स्टंट मी घेतलेत k इंटू k+1 ते इथं बाहेर येतील. त्यानंतर q² आहे तो पण इथं बाहेर आला आणि हा p⁻2 जो आहे तो इथं बाहेर येताना डिनॉमिनेटरला गेला आणि p² झाला. बाकीच्या टर्म तशाच आहेत. आता मी इथं x स्टार्ट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी होतं, म्हणजे x=2, 3, 4 असं होतं ना, तर ते काय केलं मी x मधून -2 केलं, म्हणजे एक त्या दोन्ही बाजूनी 2 मायनस केला, त्यामुळे x-2 स्टार्ट्स फ्रॉम 0 to इन्फिनिटी असं झालं. आता नेक्स्ट लाईनला काय केलं बघा, k-1 इंटू k+1 इंटू k इंटू k-1 फॅक्टोरियल हे तिन्ही म्हणजेच k+1 फॅक्टोरियल, म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल म्हणजेच 5चा फॅक्टोरियल. त्या पद्धतीनं इथं x इंटू x-1 जे होतं डिनॉमिनेटरला ते इथलं x इंटू x-1 कॅन्सल झालं आणि फक्त डिनॉमिनेटरला x-2 फॅक्टोरियल आला. इथं मग घेतल्या सगळ्या कॉन्स्टंट टर्म बाहेर आल्यानंतर p⁻k+2 आणि q⁻x-2 असा राहिला आणि पुढं प्लस kq/p तसाच. आता मी काय करतो, पुट x-2 = y, x-2च्या ठिकाणी y पुट करतो फक्त मी. मग इथं मला काय मिळेल, y रनिंग फ्रॉम समेशन ओव्हर y रनिंग फ्रॉम 0 to इन्फिनिटी, जिथे तिथं x-2 आहे तिथं y पुट झाला, इथं x-2 आहे तिथं y पुट झाला, इथं x-2 आहे तिथं y पुट झाला, म्हणजेच हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मिळतील. आता हे जे फॅक्टोरियल फॉर्मॅटमध्ये जे लिहिलं आहे तेच कॉम्बिनेशनमध्ये मी इथं लिहिलं. कॉम्बिनेशन आणि फॅक्टोरियल यातलं जे रिलेशन आहे ते वापरून मी इथं लिहिलं, अशा पद्धतीने मला ते मिळते. आता तुम्ही ही टर्म जर बघितली पूर्ण तर दिस इज नथिंग बट दी PMF ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर k+2 अँड p. त्यामुळे धिस इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ y वेअर y फॉलोज अ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, इथं निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ k+2 अँड p. आणि मग ती जर PMF असेल निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं आणि त्याची जर सम असेल ओव्हर होल रेंज, तर ती व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. त्यामुळं फायनल तुम्हाला जे काय मिळणार आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² हे काय मिळणार आहे, k इंटू ब्रॅकेट k+1 q²/p² प्लस kq/p. हे तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मिळाली. आता मी काय करणार, तर व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ते पुट करणार. व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली k इंटू k+1 q²/p² प्लस kq/p मायनस k इंटू q/p होल स्क्वेअर. हे सिम्प्लिफिकेशन केलं मी. ही जी टर्म आहे ही पहिल्यांदा सिम्प्लिफाय केली, k इंटू k² इंटू हा q² k² q²/p² आणि k इंटू 1 इंटू q² kq²/p² ही आली आणि हे kq/p आणि हे k² q²/p² तसंच.
मग काय होईल, हे के स्क्वेअर क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर आणि हा मायनस के स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर हे कॅन्सल होईल. ह्या दोन टर्म फक्त राहतील. ह्या दोन टर्ममधून मी काय केलं, के क्यू अपॉन पी कॉमन काढलं, त्यामुळे इथं काय राहील, क्यू अपॉन पी राहील आणि हे +1 राहील. हे सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळते, ही कॉमन काढलेली टर्म तशीच के क्यू अपॉन पी ब्रॅकेटमध्ये क्यू प्लस पी अपॉन पी. आता क्यू प्लस पी म्हणजेच काय, पी प्लस क्यू अँड दॅट इज इक्वल टू 1. हे आपल्याला माहिती आहे, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनपासून आपण शिकत आलेलो आहे. त्यामुळे ती टर्म 1 होईल, त्यामुळे 1 अपॉन पी आपल्याला मिळेल आणि डिनॉमिनेटरचा पी आणि हा डिनॉमिनेटरचा पी इथला मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर मला फायनल व्हेरियन्स काय मिळेल, तर के क्यू अपॉन पी स्क्वेअर. अशा पद्धतीनं तो मला काय मिळेल, व्हेरियन्स मिळेल. आता निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी आपण जर बघितलं तर काय होतं, मीन हा व्हेरियन्सपेक्षा लहान असतो. तर ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कसं करणार, तर आपल्याला माहिती आहे की मीन हा काय, के क्यू अपॉन पी आहे, व्हेरियन्स काय आहे, के क्यू अपॉन पी स्क्वेअर आहे. 2 मिनटं आपण हे गृहीत धरलं की हे खरंच आहे, दिस इज अ ट्रू. ओके, तर ते आपण ट्रू मानून त्यात व्हॅल्यू पुट करूया आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला एखादं युनिव्हर्सल ट्रूथ मिळते का ते बघू. जर ते युनिव्हर्सल ट्रूथ मिळालं तर ह्याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आपण मांडतोय, मीन इज लेस दॅन व्हेरियन्स, ते ट्रू आहे असं आपण म्हणू शकतो. ह्यामध्ये व्हॅल्यू टाकून आपल्याला एखादं युनिव्हर्सल ट्रूथ जर मिळालं तर धिस रिलेशन इज युनिव्हर्सली ट्रू. त्यामुळे मी काय केलं, इथं व्हॅल्यू पुट केल्या, मीन इज लेस दॅन व्हेरियन्स लिहिला आणि के क्यू अपॉन पी इज लेस दॅन के क्यू अपॉन पी स्क्वेअर असं लिहिलं. तर दोन्ही बाजूला जो पी आणि पी डिनॉमिनेटरमध्ये आहे ते काय होईल, कॅन्सल होईल. दोन्ही बाजूला न्यूमरेटरमध्ये के क्यू आहे ते पण कॅन्सल होईल आणि मला LHSला फक्त 1 मिळेल आणि RHSला न्यूमरेटरमध्ये 1 होईल आणि डिनॉमिनेटरमध्ये पी स्क्वेअर असल्यामुळे इकडचा एक पी आणि इकडचा एक पीच फक्त कॅन्सल होईल, एक पी तसाच राहील. त्यामुळे 1 इज लेस दॅन 1 अपॉन पी होईल. त्यामुळे हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर पी इज लेस दॅन 1 मिळेल. आता पी इज लेस दॅन 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज ऑलवेज लेस दॅन 1 आणि दिस इज अ युनिव्हर्सल ट्रूथ, इट इज ऑलवेज लेस दॅन 1. त्यामुळं आपल्याला एक युनिव्हर्सल ट्रूथ मिळालं. वरचं रिलेशन आपण सिम्प्लिफाय करून त्यामध्ये व्हॅल्यू टाकून सिम्प्लिफाय केल्यानंतर त्यामुळं आपण काय म्हणू शकतो, तर मीन इज लेस दॅन व्हेरियन्स फॉर निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. अशा पद्धतीनं आपण हे निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनबद्दल इंट्रोडक्टरी माहिती घेतलीत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.